सकाळी जर तुम्हाला नाश्त्याला काही सुचलं नाही ना, तर फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे। तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा एक रनी बॅटर बनवा। अजिबात थिक नकोय, आपल्याला पातळ बॅटर पाहिजे। हे बघू शकता, हे असं थोडं थोडं पाणी टाकून एक रनी बॅटर बनवायचं। चवीनुसार याच्यात मीठ टाकून पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं। डोसा पॅन वगैरे असेल तर त्यामध्ये असे छानपैकी लहान मोठे जसे आवडेल तसे असे घावन बनवा। पाहू शकता इतके छान जाळीदार मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे हे तांदळाच्या पिठाचे घावन तयार होतात। अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही हे घावन नाश्त्यासाठी बनवू शकता। लहान मुलांना सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप उत्तम रेसिपी आहे। एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, काहीही साहित्य लागत नाही आणि सोबत अशी खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी सोबत तुम्ही याला खाऊ शकता। असेच व्हिडिओ बघण्यासाठी